नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी किंवा आता सुट्ट्या लागल्या आहेत तर घरी नाश्त्यासाठी लहान मुलांना किंवा सगळ्यांनाच काही ना काही हवं असतं, तर सकाळच्या घाईघाईत आपण अशा पद्धतीने नाश्ता बनवू शकतो। त्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं। तुम्ही जास्त घेऊ शकता, प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्याकडे किती लोक आहेत त्याच्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। थोडीशी हळद, ओवा, जिरं, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। व्हिडिओ बघण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी इथे बॉईल केलेले 2 बटाटे घेतलेत, छान उकळून घेतलेले आहेत। उकळलेले बटाटे पिठात मस्त मिसळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर का पीठ जास्त घेत असाल तर बटाटे सुद्धा जास्त घ्या। मी 1च वाटी पीठ घेतलं होतं म्हणून बटाटेही 2च घेतलेत। आणि बटाटे उकडलेले आहेत आपण, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी असतं। आधी बटाटे पीठमध्ये मस्त मिसळून घ्यायचे, त्याच्यानंतर थोडं पाणी करून आपल्याला मस्त मिसळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपली कणिक मळून घ्यायची आहे। जशी आपण पराठे किंवा पोळीला लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आणि लास्ट स्टेजला थोडंसं तेल टाकून पुन्हा तिला नरम करून घ्यायची आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मस्त करून घ्यायचं आहे। आता आपला डो बनवून तयार झालेला आहे। मी त्याचे 3 उंडे बनवून घेते, कारण मला 3 पोळ्या लाटायच्या आहे। तुम्ही याला पराठे देखील म्हणू शकता, अगदी सोप्या पद्धतीचे पराठे। आता आपण लाटायला घेऊ। तुम्ही याच्यात थोड्याशा बारीक चिरून भाज्या सुद्धा घालू शकतात, अजून पौष्टिक बनवण्यासाठी। थोडंसं पीठ लावून छोटासा डो पहिले लाटून घ्यायचा आहे। त्याला मस्त तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ लावायचं आहे आणि मस्त त्रिकोणी करून घ्यायचं आहे। त्याला पुन्हा पीठ लावून मस्त गोल लाटून घ्यायचं आहे पोळीसारखा। पोळीप्रमाणे पराठा मस्त तुम्हाला ज्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे, गोल, त्रिकोणी, चौकोनी, जसा आवडत असेल तसा लाटा। फक्त त्याला थोडासा जाड राहू द्या, जाड राहिला तर तो फुलतो। तुम्ही जर का माझ्यासारखं जास्त बारीक केला तर तो कमी फुलतो। मी जाड पण लाटून दाखवीन शेवटी, आणि एक थोडासा मीडियम असा लाटून दाखवते। थोडा बारीक केला आहे मी याला। अशा पद्धतीने जर का तुम्ही बारीक लाटला तर तो फुलतो कमी। थोडंसं जाडसर ठेवायचा, जेणेकरून थोडा जास्त फुलतो। बघू शकता, अशा पद्धतीने माझा पराठा लाटून झाला आहे। आता मी त्याला शेकायला घेते। तुम्ही याच कणकेचे लहान पुऱ्यासुद्धा बनवू शकता आणि त्या तळून घेऊ शकता। आलू पुरी असं म्हणू शकता त्याला, खूप छान लागतात त्याही, भन्नाट चव लागते। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि सध्या तर सगळेच घरी असतात सुट्टी असल्यामुळे, आणि सगळे आवडीने खातात। दिवसभर चालतं, मम्मी हे बनव ते बनव, म्हणून काही ना काही बनवायला पाहिजेच। अगदी सोपी रेसिपी असते आणि सगळ्यांना आवडते। हाय फ्लेम करून मस्त तळून भाजून घ्यायचं आहे। तळलेल्या पुऱ्या देखील अप्रतिम चवीच्या लागतात। फक्त मोठी पोळी न लाटता छोट्या लाटून त्या तळून घ्यायच्या आहे, बस एवढंच। बाकी प्रोसेस सेम। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बारीक छोट्या लहान टिप्स मिळतील, काय चुका करायच्या काय नाही करायच्या।
सगळं याच्यात मी सांगते. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि पोळी पूर्णपणे मस्त भाजून घ्यायची. तिला कच्ची राहू नाही द्यायची आहे. थोडीशी कच्ची वाटत होती म्हणून मी एका साईडने तिला पलटवली, कारण दुसरी साईड जळायला नको म्हणून थोडीशी वाकडी करून दुसरी साईड शेकली. अशा पद्धतीने बघू शकता. जितकी छान दिसते तेवढीच छान खायलाही लागते. खूप भन्नाट चव असते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही, ही थोडीशी जाडसर ठेवलेली मी. ती बारीक असल्यामुळे फक्त थोडासा मधला भाग फुलला होता आणि थोडी जर का जाडसर लाटली तर बघू शकता तुम्ही ही पूर्ण पोळी फुलेल. वरून तेल टाकायचं आहे थोडंसं. तेल टाकल्यामुळे पोळी जळू शकते म्हणून मीडियम फ्लेम ठेवायची आहे. जास्त तेल किंवा तूप तुम्ही बटर जे लावत असाल, जर का लावत असाल तर मीडियम फ्लेम ठेवायची, नाहीतर जळून जातं. बघू शकता आपला पराठा मस्त फुलून तयार झाला आहे. पूर्ण फुललेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत. मी रेसिपी दाखवण्यासाठी 3च पराठे लाटले होते. अशा पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे. थँक्यू.